मनपाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे आणि यामध्ये सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप करत आज विविध आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपली कैफियत मांडली आहे। त्यासोबतच मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनाही यावेळी इशारा दिलाय। पाहूयात। आज विविध आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देण्यात आलं। निवेदन देण्याचं कारण असं की महापालिकेचे जे आयुक्त आहेत ते उच्च न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता आपल्या मनमानी कारभारानं पावसाळ्यामध्ये देखील लोकांना निर्वासित करण्याचं जे काम करत आहेत, एक प्रकारे ते शासनाची पाठ थोपटून घेत असताना गोरगरीब मागासवर्गीय बौद्ध लोकांचा एक प्रकारचं ते तळतळाटच म्हणू आमच्या भाषेमध्ये ते घेत आहेत। तेव्हा त्यांना इथून पुढे अशा पद्धतीने मनमानी कारभार करू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना आदेशित करावं हे सांगण्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो। हे सातत्याने चालू आलेलं आहे, आताही तेच चालू आहे की जे काही नियोजित आरक्षण आहे चांगल्या लोकांचं, मग दूध पासून जर विचार केला आता इकडे सर्व आमच्याकडे यादी आहे त्याची। आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना पण सांगितलं की हे जर नाही केलं तर आम्ही पूर्ण यादी काढू शहराची। तर हे जाणीवपूर्वक होतंय, आमचं कोणी वाली नाही, आमचं कोणी सरकारमध्ये नाही आणि मग यांचं काही जरी केलं तर आपलं कोणीच काही करत नाही। या आविर्भावामध्ये जर आयुक्त वागत असतील तर एक दिवशी हा आंबेडकरी समाज रस्त्यावर येईल आणि तुम्हाला औरंगाबादच काय पण मुंबईपर्यंत पळता भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही। आज औरंगाबाद शहरातील आंबेडकरी चळवळीच्या वतीने आणि विविध संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले। कारण महानगरपालिका औरंगाबादच्या वतीने औरंगाबाद शहरामध्ये विविध दलित बहुजन एरियामध्ये जे महापालिकेच्या आयुक्तांनी जे तोडफोडीचं काम चालू केलेलं आहे ते थांबवण्याची विनंती आज त्यांना करण्यात आलेली आहे आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मी लवकरात लवकर यावर निर्णय घेतो। कदाचित निर्णय घेतला नाही पावसाळ्यामध्ये मोडतोड किंवा अतिक्रमण करता येत नाही, पावसाळा असतो थोडा सगळं देऊन नोटीस देऊन करावी लागते, पण ही नियमावली पाळण्यात आलेली नाहीये। कसं बघताय तुम्ही? सूडबुद्धीने कारवाई झाली। महापालिके आयुक्ताला या सगळ्या गोष्टीची सगळी जाणीव आहे, तरी सूडबुद्धीने आणि कोणाच्या सांगण्याने किंवा एखादा प्रश्न डायव्हर्स करण्यासाठी ही सगळी योजना महापालिकेच्या आयुक्तांना राबवत आहेत। परंतु महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही इशारा देतो की औरंगाबाद हे चळवळीचं माहेरघर आहे आणि दलित बहुजनांना छेडण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला तर यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल। माझं नाव बंडू कांबळे।